उमरीगाव येथील छाया मस्के या महिलेची हत्या झालेली आहे। ती अनुसूचित जातीची असून जातीय द्वेषातून तिला संपवण्यात आले आहे। घटनेला 8 दिवस झालेत तरी आरोपी मोकाट आहे। तात्काळ कलम 302 चा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, SIT मार्फत चौकशी करावी, चांगल्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास करावा। पीडित परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत 25 लाखांची मदत करावी। गावात सार्वजनिक झालेल्या परिस्थितीला सलोखा राखण्यासाठी जिल्हाधिकारी व SP यांची संयुक्त शांतता बैठक घेण्यात यावी। अवैध दारू धंदा करणाऱ्यांना रोख लावावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। त्यांच्यावरती या सरपंचांनी दबाव आणला होता की जे काही तलवार हातात घेतलेले 4 मुलं दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त शिकणारे 12 मुलं त्याच्यात ॲड करा। परंतु त्या मॅडमनी निष्पक्ष चौकशी करून व्हिडिओ बघून या सगळ्या 12 विद्यार्थी मुलांना बाजूला केलं की हे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत, नाहीतर या सगळ्यांचं आयुष्य आज बर्बाद झालं असतं। त्याच्यामुळे DYSP रिटे हे तपास करू शकत नाहीत। 302 चा कलम लागलेलं नाही। आरोपी हा राजकीय वरदहस्त वापरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आम्हाला दिसतोय आणि म्हणून याच्यात तात्काळ राज्य सरकारने दखल घ्यावी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलोय आणि या आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी आम्ही येणाऱ्या काळात राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत। पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं, आरोपीला मोका लावावा, SIT त्या ठिकाणी लागू करावी आणि SPंनी स्वतः IPS दर्जाचे असल्यामुळे या प्रकरणाची सखोल आधुनिकपणे तपास करावा। लक्षात घ्या, 8 दिवस झालं DYSP रिटेनना त्या घटनास्थळी किती लोकेशन ॲक्टिव्ह होते हेच जर समजत नसेल तर त्यांची मानसिकता तपास करायची नाहीये, तर ही घटना दडपण्याची आहे। आमची रमाईची लेक निरागस एक मजूर महिला त्यात मारली गेली, जिच्या बळावरती आई लेकरांचं शिक्षण हे सगळी जबाबदारी त्या बिचारीच्या जीवावर होती। म्हणून तिचं हत्याकांड हे क्रूरपणे झालेलं आहे। याची दखल राज्य सरकारने घ्यावी। मी समाज कल्याण आयुक्तांना बोललोय, त्यांना सुद्धा तातडीने मदतीसाठीची मी मागणी केली आहे आणि याच्यामध्ये तात्काळ ज्या पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि 25 लाखाची मदत झाली पाहिजे ही सुद्धा मागणी घेऊन येणाऱ्या काळात जर आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर परभणीसहित महाराष्ट्रभर या छाया मस्के ताईसाठी जन आंदोलन उभा केल्याशिवाय, रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।